तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे गार्डनला. कुठे झाली तू? गार्डनला. कशाला झाली गार्डनला तू? काय खेळायचं सारखं सारखं? रोज तर खेळते तू एक एक दोन दोन तास. सारखं काय असतं खेळायला तुला? बस तोंड बघ कसं दिसतंय, बघ कसं तोंड दिसतंय. चला मित्रांनो, आपल्याला निघायचं आहे आज रात्री अक्कलकोटसाठी. तर थोड्या वेळाने तुम्हाला दाखवीनच मी कसं काय ते. 8:30-9 वाजेपर्यंत निघायचं आहे आपल्याला. आता जस्ट उठलो आहे झोपून, कारण नाईटचा प्रवास आहे, त्यामुळे झोपलो होतो. आंघोळ बिंघोळ करून आता मस्तपैकी फ्रेश होऊया पहिले, मग तुम्हाला मी बाकीचं दाखवतो. चला, गुड बाय. तर फायनली सगळे जमलेले आहेत आणि आम्ही निघायची तयारी करतो आहोत. पूजा वगैरे चालू आहे गाड्यांची. फायनली आम्ही निघालेलो आहेत. आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रात्रीचा प्रवास असणार आहे. सुंदर असा प्रवास. माफ करा मित्रांनो, पण पूर्ण वेळ दाखवू शकत नाही, कारण मी स्वतः ड्रायव्हिंग करत आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट भेटू जेव्हा. तर आम्ही आता फोडकोट खालापूर टोलनाक्याची इथे जेवायला थांबलो आहोत. पण गाडी आहे मी इथे पार्किंग केलं आहेच, आणि आता आम्ही इथे जेवून निघणार आहोत. फायनली आम्ही पोहोचतो अक्कलकोटमध्ये. स्वामींचे दर्शन वगैरे घेऊन आम्ही इथून पंढरपूरसाठी निघणार आहोत. छान असे दर्शन झाले. दर्शन करून आम्ही आता निघालो आहे पंढरपूरसाठी. सुंदर असे दर्शन झाले आणि पंढरपूरला जाणार आहोत. स्टे करणार आहोत. जेवण वगैरे करून रात्री झोपून सकाळी आम्ही दर्शन घेणार आहोत. सकाळी छान असे पंढरपुराचे दृश्य, छान एक मस्त दर्शन झालं आमचं. एक मन प्रसन्न होऊन गेलं. सुंदर असं दर्शन. ही आमची टीम संपूर्ण बघताय तुम्ही. हा सकाळचं सुंदर दृश्य पंढरपूर मंदिराजवळचे. छान असे रविवारचा दिवस होता. सकाळी आम्ही लवकर दर्शन घेतलं, त्यामुळे आमचं दर्शन लवकर झाले. 2 तास 3 तास लागले दर्शनात, पण मन प्रसन्न झालं एकदम दर्शन घेऊन. छान वाटलं एकदम. हा मंदिरचा परिसर शांत आणि मनमोहन प्रसन्न करणारा.